नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण। मराठी व्याकरणावर आधारित 100 सराव प्रश्न आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत, जे तुम्हाला येणाऱ्या टी एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात। या अगोदरही आपण भाग 1 मध्ये 100 प्रश्नांचा आपण धावता आढावा घेतला होता। आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 2 मध्ये सुद्धा आपण परत एकदा मराठीच्या 100 प्रश्नांचा धावता आढावा घेऊ, जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त सराव प्रश्न डोळ्याखालून जातील। ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाबद्दल काही शंका आहे किंवा या प्रश्नाचं जर तुम्हाला विश्लेषण पाहायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेले आहेत। त्या लिंकवर जाऊन तुम्ही 25-25-25 असे 4 व्हिडिओ बघू शकता, जे तुम्हाला याच प्रश्नांचं विश्लेषण समजून सांगितलेलं मिळेल। तर अधिक वेळ न घेता आपण एक धावता आढावा म्हणून भाग 2 मध्ये 100 प्रश्नाची तयारी करून घेऊयात। प्रश्न पहिला, मित्र किंवा मैत्रिणीला पत्र लिहायचे असल्यास पत्राची सुरुवात टिंबटिंबने करावी लागेल। सादर नमस्कार, सप्रेम नमस्कार, साष्टांग नमस्कार, अनेक आशीर्वाद। आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 सप्रेम नमस्कार। त्यानंतर पुढील प्रश्न, ठीक या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो? तर या अव्ययातून प्रशंसा हा भाव व्यक्त होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर पुढील प्रश्न, त्याने माझे काम केले असावे ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? संकेतार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी। आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 विद्यार्थी। त्यानंतर पुढील प्रश्न, सोन्या इकडे ये, सोन्या शब्दाची विभक्ती कोणती? प्रथमा, संबोधन, चतुर्थ, पंचमी। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे संबोधन। सोन्या शब्दाची विभक्ती आहे संबोधन, म्हणजे पर्याय 2। त्यानंतर पुढील प्रश्न, जिचा नवरा वारला आहे अशी ती स्त्री, तर जिचा नवरा वारला आहे तिला म्हणतात विधवा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर पुढे जाऊया, अंगाऱ्याला गेला पांगारा घेऊन आला, तर या म्हणीचा आपल्याला अर्थ पाहायचा आहे। तर तो अर्थ आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, एखाद्या कामात इतका विलंब लावणे की ते काम सफल होण्याची वेळ टळून गेल्यानंतर येणे। त्यानंतर पुढील प्रश्न, सहलीला जाणार म्हणून तो आनंदाने झोपला होता। काळ ओळखायचा या वाक्याचा, तर या वाक्याचा काळ आहे पूर्ण भूतकाळ, म्हणजे पर्याय 2। त्यानंतर पुढील प्रश्न, कटाक्ष असणे या वाक्प्रचाराचा अर्थ ध्येय निश्चित करणे, लक्ष ठरवणे, दुर्लक्ष करणे, विशेष लक्ष असणे। तर कटाक्ष असणे म्हणजे विशेष लक्ष असणे, म्हणजे पर्याय 4। त्यानंतर पुढील प्रश्न, पंकज हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? बहुव्रीही, अव्ययी भाव, द्वंद्व, तत्पुरुष। तर पंकज हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे, म्हणजे पर्याय 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर पुढे योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा। शेठ सावकार, सुलभ दुर्लभ, खबर बातमी, आई वडील। तर योग्य विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय 2 सुलभ दुर्लभ। त्यानंतर पुढील प्रश्न, धात्री या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? चिंदी, त्रिधारा, पृथ्वी, सोबतीन। तर धात्रीला समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 3 पृथ्वी। त्यानंतर पुढील प्रश्न, वचन बदला लिंबू, तर या लिंबू या शब्दाचे वचन होईल लिंबे, म्हणजे पर्याय 2। त्यानंतर पुढील प्रश्न, मराठी वर्णमालेत एकूण किती महाप्राण आहेत? 1, 4, 12, 14। तर मराठी वर्णमालेत एकूण 14 महाप्राण आहेत, म्हणजे पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर पुढील प्रश्न, तो घरी जातो या वाक्यातील प्रयोग कोणता? कर्मणी, कर्तरी, भावे यापैकी नाही। तर तो घरी जातो या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग,
म्हणजे पर्याय 2. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी देशी किंवा देशज शब्द कोणता? बस, कान, पृथ्वी, ढेकून. तर देशज शब्द आहे पर्याय 4 मध्ये ढेकून. त्यानंतर पुढील प्रश्न, एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाल्यास कोणता अलंकार होतो? उपमा, रूपक, अनुप्रास, उत्प्रेक्षा. तर एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाल्यास अनुप्रास हा अलंकार होतो. पर्याय 3 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढे, टिंबटिंब हा प्राणी नर व मादी दोन्ही पुल्लिंगी लिहितात. पिसू, सुसर, मासा आणि घूस. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मासा. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील वाक्यातील ठळक शब्दाचा प्रकार ओळखा. असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? तर असल्या हे ठळक शब्द आहे. तर ते सामान्य नाम आहे, सार्वनामिक विशेषण, विशेषनाम, भाववाचक नाम. तर असल्या हे सार्वनामिक विशेषण आहे, म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढे, रामूने काठी घेतली, त्याने कुत्र्याला झोडपले. याचं केवल वाक्य बनवायचं आहे. तर याचं अचूक केवल वाक्य होईल, रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले, म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, अयोग्य जोडी शोधा. विवेक सिंधू मुकुंदराज, अमृतानुभव संत ज्ञानेश्वर, भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर, लीळाचरित्र चक्रधर स्वामी. तर अयोग्य जोडी आहे पर्याय 4, लीळाचरित्र चक्रधर स्वामी. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर खालीलपैकी शुद्ध शब्द आहे पर्याय 1 मधला निलिमा. त्यानंतर पुढील प्रश्न, तो, ती, तू, त्या यामधील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम शोधा. तर तो, ती, तू, त्या यामधील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे पर्याय 2 मधलं तू. त्यानंतर पुढील प्रश्न, मराठी भाषेचा विकास होऊन मराठीला ग्रंथरूप प्राप्त झाले. यामध्ये टिंबटिंब ही राजसत्ता मराठीच्या विकासास अनुकूल ठरली. शिवकाळ, यादवकाळ, राष्ट्रकूट, सातवाहन. तर मराठी भाषेच्या विकासास अनुकूल ठरलेली राजसत्ता आहे यादव, म्हणजे पर्याय 2. त्यानंतर पुढील प्रश्न, व्यंजन संधीचे उदाहरणे असणारा योग्य पर्याय निवडा. तर व्यंजन संधीचे उदाहरणे असणारा पर्याय आहे पर्याय 2, समाचार, आझादी, सदाचार ही व्यंजन संधीची उदाहरणे आहेत. त्यानंतर पुढे, मना सज्जना तू कडेनेच जावे, न होऊन कुणासही दुखवावे. तर याच्यातलं तुम्हाला वृत्त ओळखायचं आहे. तर हे वृत्त आहे भुजंग प्रयात, म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, गंगाराम म्हणजे अतिशय कंजूस मनुष्य आहे. अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. तर अतिशय कंजूस मनुष्य याला अधोरेखन आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, शब्दसमूहासाठी योग्य पर्याय असेल कवडी चुंबक. अतिशय कंजूस मनुष्याला काय म्हणू आपण? कवडी चुंबक, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी टिंबटिंब हे औपचारिक प्रकारचे पत्र नाही. निमंत्रण पत्र, कौटुंबिक पत्र, आभार पत्र, चौकशी पत्र. तर औपचारिक प्रकारामध्ये कौटुंबिक पत्र येणार नाही, म्हणजे पर्याय 2. त्यानंतर वेगळा पर्याय शोधायचा आहे. झ द ध प फ ट ख द ड ज ग ब भ. तर वेगळा पर्याय आहे पर्याय 2, फ ट आणि ख. त्यानंतर पुढील प्रश्न, नळे इंद्राशी असे बोली जेले याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर हा प्रयोग आहे पुराण कर्मणी, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे या अर्थाची मन, गोगलगाय आणि पोटात पाय, घरनादार देवळी बिराड, विंचवाचे बिराड पाठीवर, शिर सलामत तो पकडी 50. तर गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरता येणे यासारखी मन असणार आहे विंचवाचे बिराड पाठीवर, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर पुढील प्रश्न बघा,
पार्वतीने नीलकंठास वरले, अधोरेखित शब्दाचा समास ओळखायचा आहे. नीलकंठास अधोरेखन आहे, तर त्या शब्दाचा समास आहे बहुव्रीही समास, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा, आणि ते नाम आहे औषध. तर औषधसाठी अयोग्य विशेषण असेल मखमली, म्हणजे पर्याय 1. कडू, गुणकारक आणि नावडते हे औषधासाठी विशेषणे असू शकतात. त्यानंतर पुढे, गाय म्हणून एक सस्तन प्राणी आहे, उभयानवी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर म्हणून हे स्वरूपबोधक उभयानवी अव्यय आहे, म्हणजे पर्याय 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे, गोविंदाचे बोलून झाले, कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे. तर गोविंदाचे बोलून झाले यामधील कर्त्याची विभक्ती आहे षष्ठी, म्हणजे पर्याय 4. त्यानंतर पुढील प्रश्न, तिला आता कोणतीही इच्छा राहिली नाही, वाक्य प्रकार ओळखायचा आहे. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य यापैकी नाही. तर तिला आता कोणती इच्छा राहिली नाही हे केवळ वाक्य आहे, म्हणजे पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी टिंबटिंब या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. बालकवी कुसुमाग्रज, केशवकुमार, गोविंदाग्रज. तर कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे, माझी बहीण पुस्तक वाचत आहे, काळ ओळखायचा आहे. तर माझी बहीण पुस्तक वाचत आहे या वाक्याचा काळ आहे अपूर्ण वर्तमान काळ, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर पुढे, खालील वाक्प्रचाराच्या अर्थावरून भिन्न अर्थाचा वाक्प्रचार निवडा. अवतार आटोपणे, ग्रंथ आटोपणे, वज्रलेप होणे, आडवे होणे. तर वाक्प्रचाराच्या अर्थावरून भिन्न अर्थाचा वाक्प्रचार असणार आहे आडवे होणे, म्हणजे पर्याय 4. त्यानंतर पुढील प्रश्न, निज माझ्या छकुल्या चिमण्या राजा वरील काव्यपंक्तीतून कोणता रस निर्माण होतो? तर वरील काव्यपंक्तीतून शांत रस निर्माण होतो, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर कांचन व हेम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कनक, ललना, सविता, दुहिता. तर कांचन व हेम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कनक, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील संधी विग्रहावरून शब्द ओळखायचा आहे. अन्य प्लस उक्ती, अन्योक्ती, अन्योक्ती, अन्यउक्ती आणि अन्योक्ती. तर पुढील संधी विग्रह होईल पर्याय 2 सारखा, अन्योक्ती. त्यानंतर पुढील प्रश्न, सुंदर फूल अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखायचे आहे, आणि अधोरेखन आहे फूल या शब्दासाठी. तर फूल या शब्दाचं लिंग होईल नपुसक लिंग, म्हणजे पर्याय 3. पुढील प्रश्न, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. कमळ सरोज, कावळा काक, काळजी चिंता, आदी अंत. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आदी अंत, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील शब्दातील अशुद्ध शब्द ओळखा. अव्ययी भाव, पहारेकरी, रीतिरिवाज, धरती माता. तर अशुद्ध शब्द आहे रीतिरिवाज, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, हा, ही, ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? संबंधी, प्रश्नार्थी, दर्शक, अनिश्चित. तर हा, ही दर्शक सर्वनामे आहेत, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर श्रुतलेखन म्हणजे विरामचिन्हासह लेखन, उतारा पाहून वहीत उतरवणे, अवतरण चिन्ह लेखन, अपसारण चिन्ह लेखन. तर श्रुतलेखन म्हणजे विरामचिन्हासह लेखन, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? वाघ, गुरु, वारा, यमुना. तर पुढील गुरु या शब्दाचे सामान्य रूप होणार नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली या क्रियापदास काय म्हणतात? तर या क्रियापदास म्हणतात
साधित क्रियापद. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. वाघ, चित्ता, हत्ती, सिंह. तर निश्चितपणे एकवचनी शब्द आहे चित्ता, म्हणजे पर्याय 2. त्यानंतर पुढील प्रश्न, फारशी प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द कोणता? सावकारी, पहारेकरी, मजुरी, मसालेवाईक. तर फारशी प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द आहे मजुरी, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर पुढील प्रश्न, हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते? तर हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह आहे संयोग चिन्ह, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर पुढील प्रश्न, परिवहन मंडळाच्या व्यवस्थापकांना तुमच्या गावात नवीन बस थांबा करावा यासाठी लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? चौकशी पत्र, आभार पत्र, तक्रार पत्र, विनंती पत्र. तर हे विनंती पत्र प्रकारामध्ये येईल, म्हणजे पर्याय 4 याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, रामाने नलाकडून सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार आहे प्रायोजक क्रियापद, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, त्यांची वागणूक उत्कृष्ट आहे. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आणि वागणूक या शब्दाला अधोरेखन आहे. तर वागणूक या शब्दाचं लिंग आहे स्त्रीलिंग, पर्याय 2. त्यानंतर पुढील प्रश्न, चहापाणी शब्दाचा समास ओळखा. तर चहापाणी या शब्दाचा समास आहे द्वंद्व समास, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, परंतु, बाकी ही उभयान्वयी अव्यय काय सुचवितात? विकल्प, न्यूनत्व, आनंद, आधिक्य. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूनत्व. परंतु, बाकी ही उभयान्वयी अव्यय न्यूनत्व सुचवितात. त्यानंतर पुढील प्रश्न, त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. उद्गारार्थी वाक्य बनवायचं आहे. तर उद्गारार्थी वाक्य होईल काय सुंदर अक्षर आहे त्याचे, म्हणजे पर्याय 2 हे अचूक उद्गारार्थी वाक्य होईल. त्यानंतर पुढील प्रश्न, उत्तप्पा हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? कानडी, तेलुगू, तामिळ, फारसी. तर उत्तप्पा हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीचा अर्थ काय? तर पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीचा अर्थ आहे केलेला उपदेश वाया जाणे, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर पुढील प्रश्न, मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती? मोचनगड, विशालगड, प्रतापगड, रायगड. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मोचनगड, पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, चुकीचा पर्याय निवडायचा आहे. कान लांब होणे, गर्व होणे, आभाळाची कुऱ्हाड पडणे, संकट येणे, दवंडी पिटणे, जाहीर निमंत्रण सर्वांना सांगणे, कानशी लागणे, चहाड्या करणे. तर चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, कान लांब होणे, गर्व होणे. ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात साधा भूतकाळ नाही? पर्याय 3 मध्ये, म्हणजे आम्ही जेवण करीत होतो या वाक्यामध्ये साधा भूतकाळ नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, ओवाळणे या समानार्थी शब्द ओळखा. ओवाळणेसाठी समानार्थी शब्द आहे औक्षण, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर य ह्या वर्णाचा प्रकार कोणता? स्वर, अनुनासिक, औष्ठ्य, दंततालव्य. तर य हे काय आहे? अनुनासिक आहे, म्हणजे पर्याय 2 उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, सलाते ही प्रत्यय कोणत्या विभक्तीची आहेत? सलाते. तर ही प्रत्यय आहेत द्वितीय आणि चतुर्थीची, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर पुढील, अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सहकार्य, मैत्री, राग, वात्सल्य. तर अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे राग, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर पुढील प्रश्न, अभंग पुस्तक वाचतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी, कर्मणी, भावे, संकीर्ण. तर अभंग पुस्तक वाचतो या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर पुढील प्रश्न, जगन्नाथ शब्दातील संधी विग्रह ओळखा. तर जगन्नाथ या शब्दाचा
अचूक संधी विग्रह आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये जगत प्लस नाथ. त्यानंतर पुढील प्रश्न, पिवळ्या फुलांची ओळ या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. माळ, सोनवळी, पिवळावळी, पितांबरी. तर पिवळ्या फुलांची ओळ म्हणजे सोनवळी म्हणजे पर्याय 2. त्यानंतर पुढील प्रश्न, शुद्ध लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. तर शुद्ध शब्द आहे पर्याय 2 मध्ये वैयक्तिक. पुढील प्रश्न, अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन टिंबटिंब होते. तर आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे आकारांत होते म्हणजे पर्याय 1 उत्तरे. कडा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. कड्या, कडी, कड, कडे. तर कडा या शब्दाचे सामान्य रूप होईल कड्या म्हणजे पर्याय 1. त्यानंतर विशेषणाचा प्रकार ओळखा. काळा घोडा. तर हा विशेषणाचा प्रकार असेल गुणवाचक विशेषण म्हणजे पर्याय 2. त्यानंतर मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे आणि अधोरेखन आहे स्वतः या शब्दाला. तर स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम होईल म्हणजे पर्याय 4. त्यानंतर काळोखातच पाय पडे, दोरखंडकी सर्प पुढे. अलंकार ओळखायचा आहे. ससंदेह, असंगती, विरोधाभास, भ्रांतिमान. तर अलंकार आहे ससंदेह पर्याय 1. त्यानंतर अभयारण्यातील फेरफटका हा निबंध विषय टिंबटिंब या निबंध प्रकारात येईल. तर हा निबंध विषय येईल वर्णनात्मक निबंध प्रकारामध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यानंतर मी सैराट चित्रपट पाहिला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर मी सैराट चित्रपट पाहिला या वाक्याचा काळ असेल साधा भूतकाळ म्हणजे पर्याय 1. त्यानंतर भीतीपोटी तोंडाला फेस येणे म्हणजे तर या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ आहे झेंडू फुटणे म्हणजे पर्याय 3. त्यानंतर खटका उडणे मधील खटका या शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. कडी, कोयंडा, भांडण, कळ. तर खटका उडणे म्हणजेच काय तर भांडण म्हणजे पर्याय 3. त्यानंतर वेगळा शब्द ओळखायचा आहे. कलाकार, कलाप्रेमी, कलावान, कलावंत. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलाप्रेमी. पिलू या नामाचे सामान्य रूप ओळखायचे. पिल्या, पिलू, पिला, पिलवा. तर पिलू या नामाचे सामान्य रूप होईल पिला म्हणजे पर्याय 3. त्यानंतर गोट्या त्याच्यापेक्षा लहान मुलावर आरडाओरडा करायचा पण त्याच्यापेक्षा जास्त ताकदवर मुलांसमोर त्याची स्थिती टिंबटिंब अशी व्हायची. तर रिकाम्या जागेमध्ये अर्थ योग्य असणारी मन आहे पर्याय 3 मूग गिळून गप्प बसणे. त्यानंतर पुढील प्रश्न, धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत. तर धृतराष्ट्र या शब्दामध्ये एकूण 6 व्यंजने आहेत म्हणजे पर्याय 3. त्यानंतर 200 रुपयांना ही छत्री आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे आणि अधोरेखन आहे रुपयांना या शब्दाला. तर ना प्रत्यय असल्यामुळे उत्तर असेल चतुर्थी म्हणजे पर्याय 2. त्यानंतर दासी या शब्दाचं अनेक वचन शोधायचे आपल्याला. तर दासी या शब्दाचं अनेक वचन दासीच असेल म्हणजे पर्याय 3. त्यानंतर विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. सिंह केसरी, सगुण निर्गुण, ज्ञानी अज्ञानी, हार जीत. तर विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आहे पर्याय 1 मधलं सिंह केसरी. त्यानंतर पुढील प्रश्न, स्त्रीलिंगी पर्याय ओळखायचा आहे. मच्छर, डास, ढेकून, पिसू. तर स्त्रीलिंगी पर्याय आहे पर्याय 4 मधला पिसू. त्यानंतर पुढील प्रश्न, हिंदुस्थान हा एक देश आहे. या देशात मुख्यत्वे शेतकी चालते. याचं आपल्याला केवळ वाक्य बनवायचे आहे. तर दिलेल्या वाक्याचं केवळ वाक्य होईल पर्याय क्रमांक 2 प्रमाणे.
हिंदुस्तान हा मुख्यत्वे शेतकीचा देश आहे. त्यानंतर बाजारहाट हा शब्द खालीलपैकी कोणत्या गटातील आहे? तर बाजार हा शब्द फारसी प्लस मराठी या गटामध्ये येईल, म्हणजे पर्याय 2. त्यानंतर आपण अचानक कसे आलात, सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर सर्वनामाचा प्रकार असेल द्वितीय पुरुषवाचक, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4. त्यानंतर मामा येथे क्वचित येतात, अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे आणि अधोरेखन आहे क्वचित या शब्दासाठी. तर अव्ययाचा प्रकार होईल परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय, म्हणजे पर्याय 4. त्यानंतर भीमार्जुन या शब्दाचा समास ओळखायचा आहे. भीमार्जुन, तर समास अचूक असेल इतर द्वंद्व. त्यानंतर त्याच्या घराचे दार उघडले, प्रयोग ओळखायचा आहे. तर प्रयोग असेल अकर्मक कर्तरी प्रयोग, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर या वाटेने जाऊ नका या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर अचूक क्रियापद असणारे अनियमित क्रियापद. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते गुणवाचक विशेषण आहे? चौपट, असले, धूर्त, 5-5. तर खालीलपैकी गुणवाचक विशेषण आहे धूर्त, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर बापरे, केवढा मोठा साप, रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडायचं आहे. तर बापरे म्हणल्याच्या नंतर तिथं योग्य विरामचिन्ह येईल उद्गारवाचक चिन्ह, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर काकडार्थी या शब्दाचा आपल्याला संधी विग्रह करायचा आहे. तर काकडार्थी या शब्दाचा अचूक संधी विग्रह होईल पर्याय क्रमांक 3 मधल्याप्रमाणे काकड प्लस आरती. त्यानंतर विशेष नाम हे टिंबटिंब असते. जातीवाचक, व्यक्तिवाचक, विशेषणवाचक, क्रियापदवाचक. तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते, म्हणजे पर्याय 2 उत्तर घ्यावं लागेल. त्यानंतर पुढील प्रश्न, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला फिरी येतं पिकावर. ही पद्यरचना ओळखायची आपल्याला कोणत्या वृत्तामध्ये आहे? तर ओवी, म्हणजे पर्याय 2. आणि शेवटचा प्रश्न, मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे या काव्यसंग्रहाचे कर्ते कोण आहेत? संत नामदेव, नामदेव ढसाळ, प्र.के. आत्रे, नारायण सुर्वे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नामदेव ढसाळ. अशा पद्धतीनं आपण 100 प्रश्नांचं धावता आढावा घेतला. ज्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असतील, ज्यांना एखादा प्रश्न समजला नसेल, तर त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा. 100च्या 100 प्रश्नांचं 4ही पर्यायाचं विश्लेषण करणारे व्हिडिओ उपलब्ध आहेत. हे 4 व्हिडिओ तुम्ही बघू शकता, जे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, किंवा तुम्हाला जस्ट लगेच टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला याच्या लिंक्स तुम्हाला मिळून जातील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.